नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर कटिंग अँड फोल्डिंग, पेपर कापणे आणि दुमडणे हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण आज इथे सुरुवात करणार आहोत. आणि एकदम या ठिकाणी बघा सोपा पार्ट आहे, इझिली तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता असे हे प्रश्न आहेत. एखादा कागदाचा तुकडा जो आहे तो आपल्याला दिला जाईल, त्याला दुमडण्याचा क्रम जो आहे तो आपल्याला सांगितला जातोय किंवा आकृतीमध्ये दर्शवला जातोय. आणि मग त्याला एका ठिकाणी शेवटचा जो एक पार्ट राहतो त्याच्यामध्ये कट केला जात आहे. आता तो पूर्णपणे ओपन केल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल ते आपल्याला विचारलं जात आहे. ओके, आणि त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्नांचे उत्तरे जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आकृती बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. तर आजच्या दिवसातील पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर खाली दर्शवल्याप्रमाणे कागद कापला, दुमडला आणि कापला गेला तर उलगडल्यावर ते कसं दिसेल. उलगडल्यानंतर ते कसं दिसेल असं आपल्याला विचारलंय. तर बघा, एक षटकोन होता, त्याचा अर्धा भाग केला, त्याचा पावभाग केला. आता पावभाग केल्यानंतर त्याला ओपन केलं जाईल. ओपन केला गेला, ओपन केल्यानंतर तो कशा पद्धतीने दिसेल ते आपल्याला इथे विचारलंय. किंवा बरे तो कशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे ते सांगायचं. बघा आता इथे जर तुम्ही बघाल तर आपल्याला दिसतंय बघा रे, हा शेवटचा जो पार्ट होता, आता तो अर्धा भाग होता, इकडे त्याला असं करून इकडे दुमडला होता, तर तो पहिले असं दिसेल तुम्हाला. असे हे जर चार भाग इकडे दिसत तर त्याच्या वरती 4 चे 8 होणार, हे दिसत नाही, हे एक्झॅक्टली मॅच होणार आहे. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर असणार आहे. ऑब्झर्वेशनने आपल्याला हे जे प्रश्न आहेत इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. प्रत्येक प्रश्न आपल्या निरीक्षणाने सॉल्व्ह होणार आहे. कशा पद्धतीने आकृत्या दिसतात, कसं त्यांना सॉल्व्ह करायचं समजून घेऊयात. बघा आता एक चौरसाकृती तुकडा होता, इथे बघा दिसतंय चौरसाकृती तुकडा होता, त्याला अर्धा केला, त्याचा पाव भाग केला, ठीक आहे. अच्छा, त्याचा एक अष्टांश केला. आता त्याला ओपन केलं, सपोज असं केलं, तो असं आपल्याला दिसेल, असं दिसला. आता याचे काय होईल, वरती रेप्लिका तयार होईल. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबा आपण जसं वॉटर इमेज बघतोय, वॉटर इमेजचा कॉन्सेप्ट इकडे लागत असतोय आणि या बाजूला मिरर इमेजचा कॉन्सेप्ट जो आहे तो मिरर इमेजचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे लागेल. त्याची मिरर इमेज कशी दिसेल तुम्हाला, असं दिसेल ना, अशा पद्धतीने दिसेल मिरर इमेज. मग जर असं दिसणार असेल तर ही फिगर आपली कुठे मॅच होताना दिसेल, पर्याय सी मध्ये मॅच होताना दिसेल. ऑप्शन सी मध्ये मॅच होताना दिसेल ही फिगर आपल्याला, एक्झॅक्टली ऑप्शन सी मध्ये मॅच होईल, म्हणजेच पर्याय सी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. वॉटर इमेज मिरर इमेजचं जसं पार्ट असतो ना त्याच पद्धतीने तुम्ही विचार करू शकता आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही डेफिनेटली काढू शकता. ओके, चला आता बघा, खाली दर्शवल्याप्रमाणे कागदाचा तुकडा, कागद दुमडला आणि कागद कापला गेला, बरोबर. तर आता ते उलगडल्यावर कशा पद्धतीने दिसेल, ते ओपन केलं, ओपन केल्यानंतर ते कसं दिसेल असं आपल्याला विचारलंय. काय वाटतंय, काय उत्तर येईल. चला आता बघा रे, आता हा जो एक अष्टांश भाग होता ओपन केला तर तो असं दिसेल, हा जो पाव भाग होता वर्तुळाचा तो इथे दिसला. आता आपल्याला दिसते सगळीकडे इकडे चौरस बनले पाहिजेत, इथे काही दिसत नाहीये. आणि हे पावभाग हे वर्तुळाकृती हे कोपऱ्यावर येतात का नाही, म्हणजे हा देखील पार्ट कॅन्सल झाला, पहिलं दुसरी फिगर कॅन्सल झाली. इथे डायमंड शेप बनणार आहे का, बिलकुल नाही. म्हणजे राहिलं का, एकच पर्याय राहिला, पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपल्याकडे उरेल आणि पर्याय डी आपलं उत्तर येईल. उमेशजी इथे काय झालं बघा रे, हा इथे अर्धवर्तुळ असं बनणार आहे, हा रेप्लिका इकडे तयार होईल, इथे अर्धवर्तुळ बनेल, इकडे अर्धवर्तुळ बनेल आणि 4 स्क्वेअर्स असे येतील. ही फिगर आपल्याला याच्यामध्ये मॅच होताना दिसेल. बी ह्या कॉर्नरला हे वर्तुळ जाण्याचा काही संबंध नाही, इथे मिडलला होता तर इकडे कॉर्नरला कट नाहीच ना, कॉर्नरला कट नाहीच तर कॉर्नरला बसण्याचा काही संबंध येणार नाही, लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 4. खाली दर्शवल्याप्रमाणे कागदाचा तुकडा दुमडला आणि कापला गेला तर ते उघडल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल.
तो कागदाचा तुकडा जो आहे ज्यावेळेस आपण ओपन करणार त्यावेळेस तो कसं दिसेल? चला, राहुल जाधव, व्हेरी गुड मॉर्निंग. उमेश, चला उत्तर पटापट आली पाहिजेत, एकदम स्पीड मध्ये उत्तर आले पाहिजेत. सोपे सोपे प्रश्न आहेत, इझिली आपण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. असे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं प्रत्येकाला देता आलीच पाहिजेत. आता बघा, आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन कराल, हा जो भाग आहे हा एक चतुर्थांश होता, ठीक आहे, 1/4 पार्ट होता. हा इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे ही बघा ही फिगर, हा शेप इथे मॅच होत नाही, कॅन्सल झालं. हे इथे मॅच होत आहे, हे इथे मॅच होत आहे. आता याची रेप्लिका अशी बनते, येस. इथे बघा हे क्रॉस मध्ये बनलं म्हणजे हा कॅन्सल झाला. आता राहिले हे दोघे जण. बघा आता याची जशी इथपर्यंत आपण बघितलं हे, आता त्याची इमेज बघा, इकडे मॅच होताना दिसते, एक्झॅक्टली मॅच होताना दिसते. पहिला पर्याय आपला उत्तर येईल. मग दुसरा काय एलिमिनेट होईल? सी पर्याय काय एलिमिनेट होईल? तर बघा हे मॅच होत आहे, परंतु हा जो होता हा असा बनणार आहे का? नाही, हा असं बनायला पाहिजे होता जे वर बनलंय, म्हणजे हा सी पर्याय कॅन्सल होणार. उत्तर डेफिनेट येणार आहे जे की पहिला पर्याय आपलं उत्तर असेल. तर ही त्याचे पूर्ण ओपन केल्यानंतरची जी फिगर आहे ती बनणार आहे. पेपर उघडल्यानंतर कसं दिसेल ते आपल्याला इथे सांगायचं होतं. चला, त्याच्या पुढील प्रश्न बघूयात. आता प्रश्न क्रमांक 5. एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि ज्या प्रकारे कागदाला कापलं जाते ते आकृती एक्स वाय आणि झेड च्या आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. उघडल्यानंतर हा कागद जो आहे हा कागद कसा दिसेल? उघडल्यानंतर हा कागद कसं दिसेल? अच्छा बघा रे, आता एक्स वाय आणि झेड असं दिसतं, एक्स वाय झेड. अच्छा, ए बी सी डी असे या ठिकाणी काय दिसतात आपल्याला? ए बी सी डी हे आपल्याला पर्याय दिसतात. मग आता कुठलं उत्तर अचूक असेल ते सांगायचं आपल्याला. कुठलं उत्तर जे आहे ते उत्तर अचूक असेल. अच्छा, बघूयात. आता एक्स वाय झेड फिगर दिसते बरोबर. इथे मध्ये डायमंड शेप बनते, इथे स्क्वेअर आला कॅन्सल झाला, इथे ब्लँक दिसलं कॅन्सल झालं. आता ए किंवा डी पैकी एक उत्तर आहे बरोबर. अच्छा, आता इथे बघा एक स्क्वेअर आणि त्याच्यावर सर्कल होतं. स्क्वेअर सर्कल इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते, परंतु हे सर्कल एक्स्ट्रा दिसले. जमणार आहे का? नाही, एक्स्ट्रा सर्कल तिथे नव्हते, म्हणजेच राहिला एकच पर्याय जो की आपला पर्याय डी मॅच होणार आहे. ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं उत्तर फिक्स असणार आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. आता प्रश्न असं दिलाय, एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि ज्या प्रकारे तो कागद कापला जातोय ते आकृती एक्स वाय झेड च्या आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. तर उघडल्यानंतर हा कागद कसं दिसेल? बघा, अर्धा केला, पाव भाग केला, त्याला कट केला. आता कट केल्यानंतर बघा हे ज्या वेळेस आपण बघितलं इकडे पहिले ओपन होईल म्हणजे हा इथे कट बसेल, इकडे सर्कल हा जो होता असा दिसेल आणि हे डायमंड शेप असं बनेल. पूर्ण ज्या वेळेस ओपन केलं जाईल तर मध्ये असं डायमंड बनेल. हा जो कट होता तो इथे बसेल आणि हे कॉर्नर वाले कट्स असे बसणार, म्हणजे ही फिगर अशी दिसेल आपल्याला. बघा ही अशी दिसेल. अशी फिगर कुठे दिसते बघा. आता तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला एक्स्ट्राचं कट दिसलं कॅन्सल, इथे एक्स्ट्राचं कट दिसलं कॅन्सल झालं, इथे कट दिसलं नाही कॅन्सल झालं. राहिलं काय? चौथा पर्याय. एक्झॅक्टली मॅच होईल आपलं ऑप्शन 4. बघा तुम्हाला ती फिगर आणि ही फिगर सेम दिसणार आहे. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपला अचूक उत्तर आहे. व्हिज्युअलायझेशनचा हा पार्ट आहे बघा. इथे जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन सहित व्यवस्थित बघाल तर तुम्हाला एक्झॅक्टली जे उत्तर आहे ते उत्तर भेटून जाईल. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा. प्रश्न क्रमांक 7. काय वाटतंय? एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि ज्या प्रकारे कागदाला कापलं जाते ते एक्स वाय झेड मध्ये दर्शवलेलं आहे. उघडल्यानंतर ही जी फिगर आहे, हा जो कागद आहे तो कसा दिसेल?
चला बघा, चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि ज्या प्रकारे कागदाला कापलं जात आहे ते आकृती XYZ च्या आकृतीमध्ये दर्शवलेला आहे. उघडल्यानंतर हा जो कागद आहे तो कसा दिसेल तर लक्ष देऊन ऐका रे. बघा हा जो भाग होता, आता मध्ये वर्तुळ दिसतंय, सर्कल. इथे बघा हा जो कट होता इकडे असं दिसत नाही, कॅन्सल झालं. इथे तुम्हाला हे सर्कल जे गेले ते कोपऱ्यांवर गेल्याचं दिसतंय, ते जमणार नाहीये. इथे जर तुम्ही बघाल तर बघा रे, आता वरती इथे डी पर्याय तुम्ही निवडताय तर हे डी मध्ये इथे कट कुठे बसलाय, असं कट कुठे दाखवलंय का, असं नाही ना, नाही दिलंय, तर हे डी बनण्याचा काही संबंध राहिला नाही. उत्तर येणार आहे पर्याय बी. बघा हे जे दोन सर्कल होते दिसले, हे दिसले, मध्ये एक सर्कल बनताना दिसतंय. कट इथे इथे होतं, म्हणजे इकडे या बाजूला आणि या बाजूला फक्त दोनच बाजूला कट दिसला पाहिजे आणि कॉर्नरचं फिक्स आहेच आहे, म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर येईल. ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे, फिक्स उत्तर आहे ऑप्शन बी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8. एक कागदाचा गोलाकार तुकडा घेतलेला आहे आणि त्याला कट कशा पद्धतीने केलेलं आहे बघा, इथे आपल्याला शो केलेलं आहे. आता ते ज्या वेळेस आपण ओपन करणार त्यावेळेस ते कशा पद्धतीने दिसेल ते सांगायचं. कशा पद्धतीने ते आपल्याला दिसेल बघा. आपण जर बघितलं कागदाचा गोलाकार तुकडा दुमडल्याचा क्रम दिलेला आपल्याला. आता हे जे आहे एक्झॅक्टली आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये मॅच होताना दिसेल. ऑप्शन ए आपलं फिक्स उत्तर असेल इथे. ऑप्शन ए जे आहे ते ऑप्शन ए आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. आता खाली दाखवल्याप्रमाणे कागद जो आहे तो दुमडला आणि कापला गेला तर उलगडल्यावर ते कसं दिसेल. उलगडल्यावर ते कसं दिसेल. बघा रे, आता जर तुम्ही इथे बघाल तर इथे बघा, समजून घ्या. आता हा जो स्क्वेअर होता तो चारी कोपऱ्यांवर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्वेअर दिसणार आहे. हे सर्कल बघा, हे असं दिसतंय, हे असं दिसतंय. हा त्रिकोण अशा पद्धतीने दिसतंय. मग जर तुम्ही असं बघताय तर त्रिकोण आणि चौकोन दिसलं, कॅन्सल करा. त्रिकोण चौकोन कॅन्सल, त्रिकोण चौकोन कॅन्सल. आलं उत्तर काय बी. बघा त्रिकोण हे खाली त्रिकोण दिसतंय, एक्झॅक्टली मॅच होते. इथे बघा रे, सर्कलचा काही संबंध नव्हता. त्रिकोण चौकोन जमणार नाही, त्रिकोण चौकोन जमणार नाही. काय झालं रे, हे पर्याय बी आपलं फिक्स उत्तर आहे. इथे ऑप्शन बी जे आहे ते यस, ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर येईल, पर्याय बी. एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. खाली दर्शवल्याप्रमाणे एक कागद उमडला आणि कापला गेला तर उलगडल्यावर ते कसं दिसेल. उघडल्यानंतर कशा पद्धतीने ती आकृती दिसणार आहे, त्या आकृतीशी अगदी जवळून साम्य असणारी आकृती आपल्याला इथे निवडायची आहे. तर याच्याशी साम्य असणारी आकृती कोणती वाटते तुम्हाला, कोणती आकृती या आकृतीशी साम्य दर्शवते. बघा आता जर इथे आपण पाहिलं तर बघा, लक्ष देऊन ऐका. आता एक्झॅक्टली कुठली फिगर मॅच होणार आहे, हे असं दिसतंय. आता ज्या वेळेस इकडे ओपन केलं जाईल त्यावेळेस ते असं दिसेल, हे असं दिसतंय. अच्छा, ए पर्याय देणाऱ्यांना असं कुठे दिसलं रे, इथे हे टच असं पाहिजे होतं आणि हे इकडे द्यायला पाहिजे होतं, तर ए पर्याय चुकीचा आहे. एक्झॅक्टली तुम्ही जर बघा, हे असं दिसतंय, हे मॅच होतंय, त्याच्या अपोजिट दिसतंय, बी पर्याय मध्ये दिसतंय. एक्झॅक्टली मॅच होईल पर्याय बी मॅच होतं. यस सोमेश, करेक्ट उत्तर आहे. बघा हे इथला मधला पार्टच मिसिंग आहे, त्यामुळे हा तर कॅन्सल होणार. हा इथे होता तर इथे वर पाहिजे होतं, हे असं दिसायला पाहिजे होतं, दिसत नाही, कॅन्सल झाला. म्हणजेच राहिलं ऑप्शन बी, जे की आपला फिक्स उत्तर असेल. चला पुढील प्रश्न बघा. ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं जरी लक्ष इकडे तिकडे झालं तरी प्रश्नाचं उत्तर मात्र चुकतंय. एक्झॅक्टली करेक्ट उत्तर येण्यासाठी बारकाईने लक्ष असणं खूप गरजेचं आहे. प्रश्नातील आकृतीत दर्शवलेल्या आकडेवारीनुसार कागदाचा तुकडा दुमडला आणि कापला गेला तर तो दिलेल्या उत्तर आकृतीमधून उघडल्यानंतर तो कशा पद्धतीने दिसेल, हे आपल्याला इथे आता विचारलंय. कशा पद्धतीने ते दिसणार आहे ते सांगायचं आपल्याला.
तर बघा रे, आता हा वर्तुळ होता, त्याचा अर्धा केला, त्याचा पावभाग केला, त्याला कट केला अशा पद्धतीने. आता जेव्हा कट केलं तर हा जो सर्कल होता तो सर्कल इथे दिसेल, हा जो होता हा डायमंड शेप तुम्हाला असं दिसेल, आणि हे जे सर्कल्स आहे ते वर सर्कल्स असे दिसतील. अशा पद्धतीची फिगर इथे दिसते का नाही, कॅन्सल झाले. इथे बघाल तर इथे हे डायमंड एक्स्ट्रा आले, कॅन्सल झाला. इथे बघाल तर इथे तुम्हाला दिसते का, इथे डायमंड शेप दिसत नाही, कॅन्सल. राहिला एकच पर्याय, पर्याय डी राहिला. आणि ऑप्शन डी काय असेल मग आपलं अचूक उत्तर आहे, ऑप्शन डी. फिक्स आहे, ऑप्शन डी हे आपलं अचूक उत्तर इथे येईल. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12वा. खाली दर्शवल्याप्रमाणे कागदाचा तुकडा दुमडला आणि कापला गेला तर उलगडल्यावर तो कशा पद्धतीचा दिसेल, उघडल्यानंतर तो कसं दिसेल. तर बघा ए बी सी डी. आता इथे तर बघा लगेच उत्तर भेटलं पाहिजे आणि अचूक उत्तर भेटलं पाहिजे, कारण हा जो शेप आहे हा असा, हा इथेच मॅच होत नाही, इथे मॅच होते, इथे मॅच होते, परंतु चार ठिकाणी ते दिसलं पाहिजे ना, इथेही दिसलं पाहिजे, इकडेही दिसलं पाहिजे, इथे दिसत नाही, इथे तर दिसतच नाहीये, कॅन्सल म्हणजेच राहिलं काय रे, एकच पर्याय ऑप्शन बी आपलं उत्तर येईल. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. आता चौरसाकृती कागदाला, तो जो कागदाचा तुकडा आहे त्याचा दुमडण्याचा क्रम आणि ज्या पद्धतीने त्या कागदाला कापला गेलाय ते आपल्याला दिलेल्या आकृतीत दर्शवलंय. तर हा कागद उघडल्यानंतर कसं दिसेल. कागदाला आपण उघडलं तर तो कागद कशा पद्धतीने दिसेल आपल्याला सांगा. कसं वाटतंय, काय वाटतंय, काय दिसेल, कशा पद्धतीने दिसेल. बघा आता चौरसाकृती कागदाचा तुकडा दुमडण्याचा क्रम आपल्याला इथे शो केला आणि ज्या पद्धतीने त्याला कट केलं ते शो केलेलं आहे आपल्याला, बरोबर. आता इथे जर तुम्ही बघाल हा जो शेप आहे हा मॅच होते, त्याचं रेप्लिका मॅच होते. इथे बघाल तर तुम्हाला हे, परंतु हे वर्तुळ पूर्ण नव्हते, इथे अर्ध वर्तुळ होता. आता हा जो त्रिकोण होता हा मॅच होत नाही, हा त्रिकोण मॅच होत नाही, इथे पूर्ण वर्तुळ नव्हता, हा मॅच होणार नाही. राहिलं काय मग, पर्याय डी. बघा हे जे होतं हे शेप मॅच होत आहेत, एक्झॅक्टली मॅच होत आहे. हा अर्धा वर्तुळ असा आला, इकडे आला, इकडे आलं, म्हणजेच ऑप्शन डी आपलं इथे उत्तर येईल. पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं फायनल अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. क्वेश्चन नंबर 14. आता हे तर इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की सर इथे जे दोन सर्कल होते, आता एक सर्कल इथे जाईल, एक सर्कल इथे जाईल, हे चार झाले. आता या चाराचे 8 होणार. मग आता तुम्हाला इथे तर दिसत नाही, तर इथेही दिसले नाही. बघा हे असं दिसतंय, असं होतं का, इकडे पाहिजे होतं ना, नाही दिसत. म्हणजे पहिल्या फिगर मध्ये हे दिसत, हे दोघे जण, हे दोघे जण, हे दोघे, अशा पद्धतीने आपण मानू शकतो. आणि पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला उत्तर असेल. मग ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. बघा रे, हे दोन होते तर दोनाचे इथे दोन, इकडे दोन, इकडे दोन असे झाले पाहिजेत. 8 सर्कल तर दिसले पाहिजेत ना रे. इथे किती दिसतात, 6. 6 कसे दिसतील, या दोघांवरून 6 कसे बनतील, नाही बनू शकत ना, 8च बनणार ना डेफिनेटली. पर्याय तिसरा येण्याचा काहीच संबंध नाही, दुरून दुरून संबंध नाहीये. चला पुढील पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. क्वेश्चन नंबर 15. बघा प्रश्न आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आकडेवारीनुसार बघा या ठिकाणी बघा, आता वर्तुळ होतं त्याला अर्धा केला, त्याचा पावभाग केला आणि कापला गेलाय. तर दिलेल्या उत्तर आकृतीमधून ते उघडल्यानंतर कशा पद्धतीने ते दिसेल ते आपल्याला सांगायचंय. कशा पद्धतीने ते दिसेल, उघडल्यानंतर ते कशा पद्धतीने दिसेल.
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा रे, हा वर्तुळ अर्धवर्तुळ केला, हा भाग केला. आता इथे डायमंड शेप तयार होणार. आता हे दोन लाईन्स अशा होत्या ते अशा येणार आणि इथे अर्धवर्तुळ जे डायमंड डायमंड होतं ते असं येणार. हा अर्धवर्तुळ कंप्लीट झालं. हे दोन लाईन इकडे, हे दोन लाईन इकडे, अशा पद्धतीने दिसलं पाहिजे. इथे एकच लाईन दिसली, कॅन्सल. इथे दोन दिसतात, इथे एकच लाईन आहे, इथे एकच लाईन आहे. काय झालं रे, उत्तराला आपलं दुसरं पर्याय सेकंड ऑप्शन जे आहे ते सेकंड ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर कटिंग अँड फोल्डिंग. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. येस उमेश, 15 ऑगस्टला सुट्टी राहणार आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आपलं सेशन होणार नाही, सुट्टी आहे उद्या. 10:30चं आपलं सेशन जे आहे ते 10:30चं सेशन आपलं होणार नाही. ओके, चला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे क्लिअर आहेत पेपर कटिंग फोल्डिंग. आपण फिगर कम्प्लिशन या टॉपिक कडे जाऊयात. मग आता जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर फिगर कम्प्लीट, हे पेपर कटिंग फोल्डिंगचा पार्ट लक्षात आला असेल. बघा जेवढेही प्रश्न आपण करणार तेवढे कमीच असणार आहेत. ठीक आहे. इथे कॉन्सेप्ट अप्रोच काय असते ते समजलं असेलच तुम्हाला. आपण काय करूयात, उर्वरित जे प्रश्न आहेत ते तुम्हाला होमवर्क साठी देतोय, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पेपर कटिंग फोल्डिंग झालं समजा आपलं. तर आता आकृती पूर्ण करणे हा जो भाग आहे, आकृत्या पूर्ण करणे, तो पार्ट जो आहे तो आपण इथे शिकायला सुरुवात करूयात. बघा दिलेल्या आकृतीचा एक भाग जो आहे तो मिसिंग असणार आहे. आता एक आकृती आहे, मग ते वर्तुळ असू शकतो, आयत असू शकतो, चौकोन असू शकतो, त्रिकोण असू शकतो, काही असू शकेल. त्यातला एक भाग जो आहे तो मिसिंग आहे. तर त्या मिसिंग पार्टच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं असतं. तर ऑब्झर्वेशन करायचंय आपल्याला. आकृत्या ज्या दिलेल्या असतात त्याच्यामध्ये बघा एक प्रश्नचिन्ह दिला जातोय. त्याच्या ठिकाणी दिलेल्या 4 पर्यायांपैकी कुठला शेप तिथे फिट केला तर आपली आकृती जी आहे ती पूर्ण होते, हे आपल्याला विचारलं जात आहे. तर त्याच्या बेसवर आपल्याला प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला द्यायचंय. ओके, त्याच्या बेसवर प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंय. तर बघा आता इथे काय झालं ते समजून घेऊयात. बघा आता इथे अशा पद्धतीने दिले आपल्याला की इथे काय येईल. आपल्याला माहिती आहे ही लाईन अशी गेलेली आहे, ही अशी इकडे गेलेली, आणि ही लाईन जी आलेली आहे ती इथे टच झालेली आहे. बघा इथे टच झाली, इथे टच झाली, इथे इथे अशी टच झाले. इथे बघा ही आतमध्ये लाईन आली, कॅन्सल झाला. ही लाईन इथे टच होते, एक्झॅक्टली मॅच होते, येस मॅच होते, सी पर्याय आपलं उत्तर असेल. ही लाईन बघा ही आतमध्ये इकडे कॉर्नरला गेली, ही उलट्या बाजूने आली, कॅन्सल. म्हणजेच शुअर शॉट आपलं उत्तर येणार आहे जे की पर्याय सी असणार आहे. बघा रे, लक्ष देऊन ऐका. बाकी विद्यार्थी सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं, काय होतंय समजून घ्या. बघा ही जी लाईन होती, ही जी लाईन आली, ही या कोपऱ्यातून बाहेरून या कोपऱ्यात बाहेर जोडली गेलेली आहे. तुम्ही ए उत्तर देता आणि तुम्हाला ए उत्तर असं असतं तर ते जमलं असतं. ही लाईन आतमध्ये आलेली आहे. बघा हे इथे दिसत होतं म्हणून ते आपण उत्तर सिलेक्ट केलं. ही बघा ही आतमध्ये, इकडे आतमध्ये आले का, याच्या आतमध्ये या बाजूला आले का, इथे नाही ना, या बाजूला गेले का, नाही. मग ए उत्तर चुकीचं ठरेल. हे आन्सर चुकीचं ठरेल. ओके, फरक समजला दोन्ही आकृत्यांमधला फरक लक्षात आला असेल आता तुमच्या. जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 2. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. आता ए बी सी डी, आता यांच्यापैकी इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बघा रे, आता एक पार्ट इथे मिसिंग आहे. इथे सर्कल दिसतंय, इथे सर्कल दिसतंय, इथे स्क्वेअर दिसतंय, म्हणजे स्क्वेअर इथे येणार ज्याच्यामध्ये डार्क पार्ट आहे. ठीक आहे. अच्छा, हे फिगर अशी, हे पाकळी जी आहे अशी टच बनवली आपण, इथे टच केली सपोज, तर ही बनली. आता झालं काय बघा रे, इथे तुम्ही बघाल तर इथे ब्लँक डार्क ब्लँक डार्क ब्लँक, आणि इथे काय येईल मग हे डार्क येईल, त्याच्यानंतर इथे ब्लँक आणि हे डार्क येईल. तर ही कुठे मॅच होताना दिसते आपल्याला, इथे दिसते पर्याय सी मध्ये. बघा तुम्ही बघाल इथे डार्क होते, परंतु हे असं या बाजूने टच पाहिजे होतं, हे इकडून नव्हतं. सर्कल येणार नाही, सर्कल एलिमिनेट केलं, म्हणजे एलिमिनेशन मेथड वापरतोय आपण. एलिमिनेटच करायचे. बघा एखादी जी फिगर आपल्याला ज्याच्यामध्ये एखादा पार्ट चुकीचं वाटलं, आपण त्याला काय करतोय, एलिमिनेट करतोय. म्हणजे एलिमिनेशन रूल वापरून आपण या प्रश्नांची उत्तर देतोय. जसं वॉटर इमेज, मिरर इमेज आपण बघितलं, काय केलं, एलिमिनेशन मेथड वापरली. सेम मेथड, एलिमिनेशन मेथडच इथे वापरायचे. ऑब्झर्व करून उत्तर द्यायचे. उत्तर येणार आहे आपला पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. चला चेक करा व्यवस्थित आणि सांगा काय वाटतं, काय उत्तर येईल.
कमेंट दिसायला पाहिजेत रे, कमेंट काय येत नाहीयेत वगैरे. किती सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचंय आता, जर तुम्ही इथे बघाल हे त्रिकोण तुम्हाला असं दिसतंय, हा त्रिकोण, हा त्रिकोण असं दिसतंय, हा त्रिकोण असं दिसतंय, तर हा त्रिकोण तुम्हाला एक्झॅक्टली असं दिसला पाहिजे. इथे बघा हा त्रिकोण असा, इथे गॅप ठेवले कॅन्सल, हा मॅच होतंय, हा इथे गॅप दिसले कॅन्सल, हा इथे मॅच होतंय, दोन ठिकाणी. ठीक आहे. अच्छा, त्याच्यानंतर बघा रे हा त्रिकोण बघा, हा असं दिसतंय बघा, हा त्रिकोण बघा, हा तुम्हाला असं दिसतंय, मग त्याच्या अपोजिटला असं त्रिकोण ठेवा, झाली आपली फिगर. यामध्ये राहिलेला हा पर्याय, याच्यामध्ये इथे गॅप दिसला जमणार नाही, म्हणजे हा बघा एक्झॅक्टली मॅच होतंय. येस, ऑप्शन चौथा जे आहे ते चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. उमेश जी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 4. बाकी विद्यार्थी क्लिअर झाला प्रश्न. ऑब्झर्वेशन नुसार का उत्तराला आपला चौथा पर्याय जो आहे ते आपल्याला तिथे ठेवावं लागेल, जेणेकरून ती फिगर कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. आता दिलेल्या आकृतीला आपल्याला पूर्ण करायचंय. यस लीना मॅम करेक्ट उत्तर आहे. आता दिलेल्या आकृतीस आपल्याला पूर्ण करायचंय, तर पूर्ण करता वेळेस काय करणार बघा आपण. आता असं सांगितलं आपल्याला की हा पार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा. इथे सर्कल दिसलं पाहिजे, इथे दिसतंय, इथे 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 दिसतंय, परंतु इथे ही लाईन अशी होती का, कुठे ही लाईन होती ती इथून होती, अशी कोपऱ्यातून, इथून मधीतून, इथून नव्हती, त्यामुळे हा पहिला पर्याय गेला. आता ही लाईन अशा पद्धतीने आपल्याला दिसली. आता इथून येणारा भाग असं इथे मध्ये टच होत आहे, हे दिसतंय, आणि हा जो भाग आहे तो इथे टच होत आहे, असं दिसतंय. आता हा जो पार्ट इथे नेला, हा कोपऱ्यावर टच केला, जमणार नाही. हा इथून इथे टच होणार नव्हता, हे जमणार नाही. राहिलं काय, एक पर्याय राहिला, पर्याय डी. ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे. सी वाले सांगा रे, सी वाले जे बघतायत, आता बघा रे, इथून अशी लाईन आली का, सी उत्तर द्यायला, इथून अशी लाईन आली का नाही, ते इथे टच पाहिजे असं, आणि हा जो भाग आहे हा इथे पाहिजे, हे उलट केलंय, हा इकडे टच केलाय, हा इकडे टच केलाय, जमणार नाही. पर्याय सी नाही येणार आहे, उत्तर डेफिनेटली येणार ते म्हणजे पर्याय डी येईल. ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी करेक्ट उत्तर येईल. ओके. चला त्याच्याही पुढील प्रश्न बघूयात. आता प्रश्न क्रमांक 5वा. खालील पर्यायापैकी एक आकृती निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. अशी एक आकृती आपल्याला इथे निवडायची. प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारी आकृती खालीलपैकी कोणती आहे. चला आता इथे काय केलंय ते समजून घेऊयात. बघा, दिलेल्या पर्यायांपैकी एक आकृती निवडा जी मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. अच्छा, आता इथे बघा, ही लाईन पूर्ण इथे गेली, ही लाईन पूर्ण इथे गेली. आता ही अशी येणार इथे, आणि हा भाग असं दिसला पाहिजे, हा भाग असं दिसला पाहिजे. हा इथून एवढा आलाय, कॅन्सल झाला. हे दिसते मॅच होत आहे, येस मॅच होत आहे. म्हणजे हे पर्याय सी आपलं उत्तर यायला पाहिजे. अशा पद्धतीने एक्झॅक्टली मॅच होत आहे. ठीक आहे. इथे बघा, हा त्रिकोणाकृती असा पार्ट आला होता जे की जमणार नाहीये, म्हणजे बी कॅन्सल होईल, डी कॅन्सल होईल. राहिलं काय, सी पर्याय. येस उमेश लीना, उत्तर काय येतंय, पर्याय सी, ऍब्सोल्युटली करेक्ट. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. क्वेश्चन नंबर 6. बघा, अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणारी फिगर खालीलपैकी कोणती आहे. बघा, ए बी सी डी 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायांपैकी जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं असेल. अचूक उत्तर खालीलपैकी कोणते आहे. बघा रे, आता जर आपण या ठिकाणी बघितलं, असं दिसतंय आपल्याला, हे असं दिसायला पाहिजे. बघा, हे असं होतं ना, हे असं दिसतंय, हे असं दिसतंय, कुठे, फर्स्ट फिगर मध्ये दिसतंय. बघा, फर्स्ट फिगर मध्ये दिसतंय. येस, पहिलीच फिगर काय असेल, मग आपलं अचूक उत्तर येणार आहे. पहिला पर्याय हे आपलं फायनल उत्तर आहे, फर्स्ट ऑप्शन डेफिनेटली करेक्ट उत्तर आहे. चला, आता दिलेल्या आकृतीस पूर्ण करणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल. दिलेल्या आकृतीस पूर्ण करणारा पर्याय कोणता आहे.
दिलेल्या आकृतीस पूर्ण करणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल? चला बघा रे, आता इथे काय झालं बघा रे, ही लाईन अशी आली, येस, ही अशी दिसते, हे अशी दिसते. इथून बघा हे जे आहे, आता तुम्हाला दिसतंय हे असं असं पार्ट जो आहे तो असा पूर्णपणे इथपर्यंत दिसतंय हे असं, ठीक आहे. आणि हा जो भाग आहे तो असा दिसेल आपल्याला. अशी फिगर आपल्याला कुठे दिसते? अशी फिगर आपल्याला दिसते पहिल्या पर्यायामध्ये दिसते बघा. हे असं आलं, इथून ही एक्स्ट्रा लाईन नव्हती आपल्याकडे, इथून ही लाईन मिसिंग आहे, आणि हे असं तर बिलकुल नव्हतंच. म्हणजेच राहिलं काय आपल्याकडे? फर्स्ट ऑप्शन राहिला, आणि फर्स्ट ऑप्शन आपलं मग करेक्ट उत्तर येणार आहे. येस पियुष, लीना, ऑप्शन ए जो आहे तो ऑप्शन ए आपलं इथे अचूक उत्तर येईल. राहुल, उमेश, समजलं का? चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. एक आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करणार आहे. मग आता ए बी सी डी पैकी कुठलं उत्तर जे आहे ते उत्तर आपलं अचूक असेल. ए बी सी डी 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर कोणतं येईल बघा, समजून घ्या. हा स्क्वेअर कंप्लीट झाला, हे इथपर्यंत आलं. आता हे अशी लाईन दिसेल, आणि हा असं दिसेल. अशी फिगर कुठे मॅच होते ते बघा. आता इथे बघा, ही लाईन इथे इथे दिसते, ही एक्स्ट्रा मध्ये दिसले, जमणार आहे का? नाही, कॅन्सल. इथे हा स्क्वेअरच मिसिंग होता, इथे स्क्वेअर मिसिंग होतं. स्क्वेअर दिसते पर्याय सी मध्ये, आणि पर्याय सी मध्ये दिसते म्हणजेच पर्याय सी करेक्ट उत्तर येईल. येस पियुष, उमेश, अगदी अगदी परफेक्ट उत्तर आहे. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं फायनल उत्तर असेल, ऑप्शन सी. एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. ओके, चला जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. खालील अशी एक आकृती निवडायची जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. प्रश्न आकृतीस पूर्ण करणारे फिगर आपल्याला इथे निवडायचे. तर अशी कोणती फिगर आहे जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करणार आहे? दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणारी फिगर जी आहे ती कोणती आहे? दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणारी फिगर कोणती आहे? चला आता बघा, लक्ष देऊन ऐका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही बघाल तर हे क्रॉस आपल्याला असं दिसतंय. हा डायमंड शेप जो होता तो आपला पूर्ण झाला असता. इथून ही जी लाईन आहे ही अशी दिसते असते. अशी फिगर तुम्हाला एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला दिसते, पहिल्याच पर्यायामध्ये मॅच होताना दिसते. पहिला पर्याय आपला अचूक उत्तर येईल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. मग आता ए बी सी डी 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं असेल? अचूक उत्तर खालीलपैकी कोणतं असेल? अच्छा, जर आता इथे बघाल तर तुम्हाला ही फिगर अशी कंप्लीट झाल्याची दिसेल. इथे ब्लँक एक सर्कल होता, इथे 2 सर्कल होते, इथे 3 सर्कल होते. अच्छा, आतमधल्या भागामध्ये इथे 4 सर्कल दिसले पाहिजेत. 4 सर्कल आतमधल्या भागामध्ये, कारण बघा इथे आतमध्ये होते ना, इनर पार्ट्स मध्ये. मग आपल्याला 4 सर्कल इथे दिसते, जे की पर्याय डी मध्ये दिसते. मग ऑप्शन डी, ऑप्शन बी नाही येणार, इथे बी नाही येणार, कारण बघा हा ब्लँक ठेवून जमणार नाही. कारण बघा रे, हे आणि हे बघा आतील भागामध्ये दिसत होते ना, जे डार्क होते ते, त्यामुळे बी चुकीचं ठरेल. उत्तर डी पर्याय असेल इथे. ऍब्सोल्युटली करेक्ट उत्तर आहे उमेश, पर्याय डी.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रश्न क्रमांक 11. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणार. हॅलो 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 हॅलो, दिसते फिगर दिसते ना रे. बघा एक अशी आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. आता इकडे बघा काय होत आहे. पर्याय डी. ओके बघा रे, आता हा वर्तुळ जो होता तो वर्तुळ पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा डायमंड शेप आतमधला कंप्लीट केला. ही जी लाईन होती ही ते कोपऱ्यापर्यंत नेली. आता ब्लँक आणि ही लाईन, ब्लँक आणि ही लाईन, ब्लँक आणि ही लाईन, ब्लँक आणि ही लाईन दिसली पाहिजे. असं शेप दिसते कुठे ते बघूयात. आता इथे दिसते का नाही दिसत. ए पर्याय कॅन्सल. इथे नाही दिसत, इथे नाही दिसत. राहिलं काय डी पर्याय. येस, फिक्स उत्तर आहे आपलं ऑप्शन डी जे आहे ते ऑप्शन डी आपलं अचूक उत्तर येणार आहे. इथे पर्याय डी 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला 12वा प्रश्न. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करेल. प्रश्न क्रमांक 12. उमेश, राहुल, पियुष अगदी बरोबर उत्तर आहे. चला आता प्रश्न क्रमांक 12 बघूयात. अशी एक आकृती निवडा जी दिलेल्या प्रश्न आकृतीला पूर्ण करणार आहे. ए बी सी डी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी जे अचूक उत्तर असेल ते अचूक उत्तर कोणतं असेल. बघा आता इथे जर तुम्ही फिगर बघाल तर तुम्हाला आतमधला पार्ट जो आहे तो कम्प्लीट होताना दिसेल. स्क्वेअर कम्प्लीट होताना दिसेल आणि कोपऱ्यांवरून एक त्रिकोण अशा पद्धतीने ठेवलेला आहे. तर असं आपल्याला इथे दिसतंय. पुन्हा एकदा आपलं उत्तर येईल पर्याय डी. याच कोपऱ्यावरून ते अशी फिगर जी आहे ती आपल्याला पूर्ण होताना दिसणार आहे. म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं इथे करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या पर्यायामधून प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी आकृती एक खालीलपैकी कोणती असेल ती आपल्याला निवडायची आहे, जी या दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणार आहे. बघा आता इथे काय झालं ते समजून घेऊयात. बघा आता जर आपण बघितलं एक षटकोनाकृती पार्ट जो आहे तो आपल्याला असं दिसला आणि हा जो भाग आहे हा असं दिसतोय असं. ठीक आहे. इथे दिसतंय का रे. मॅच होत नाही. इथे मॅच होतं एक्झॅक्टली. यस पर्याय बी मॅच होतंय. आलं उत्तर आपलं ऑप्शन बी. येस करेक्ट उत्तर काय येणार आहे आपलं ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. एकदम परफेक्ट उत्तर आहे आपलं ऑप्शन बी. यस पियुष, उमेश, राहुल व्हेरी नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. बघा हा देखील इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता असा प्रश्न आहे. सोप्या रीतीने तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. ए बी सी डी 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर जे येईल ते अचूक उत्तर कोणतं असेल. बघा आता हा शेप कंप्लीट झाला, हा कंप्लीट झाला, हा कंप्लीट झाला आणि राहिलेला वर्तुळ कंप्लीट केला आपण. वर्तुळ दिसलं नाही, वर्तुळ दिसलं नाही, वर्तुळ दिसते, वर्तुळ दिसते, परंतु ही लाईन अशी दिसत नाही. कॅन्सल. ऑप्शन सी आपलं फिक्स उत्तर इथे ऑप्शन सी. ऑप्शन सी करेक्ट उत्तर येईल. ए वाले सर्कल कुठे दिसतंय. सर्कल कुठे सोडला. चला एक नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रश्न आकृतीस पूर्ण करणारी फिगर आपण इथे निवडायची आहे. तर यामध्ये बघा स्क्वेअर कंप्लीट होईल. इथे सर्कल, इथे सर्कल, इथे दिसतंय का सर्कल नाही दिसत, इथे दिसतंय का नाही दिसत, इथे दिसतंय नाही दिसत. राहिलं काय रे पर्याय डी राहिलं. ऑप्शन डी वाला जो आहे तो ऑप्शन डी वाला आपला इथे करेक्ट उत्तर आहे. म्हणजे आता तुम्हाला हा जो भाग होता हा देखील लक्षात आलेला आहे कशा पद्धतीने हे प्रश्न करायचे बरोबर. हे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे समजलं सर्वांना. ठीक आहे. एक एक पार्ट जो आहे बघा आपल्याकडे आता तुम्ही एक नवीन पार्ट जो आहे एक नवीन पार्ट तुम्हाला शिकवत आहे. मॅट्रिक्स जे आहे ते मॅट्रिक्स आपण कव्हर करू. बघा आता मॅट्रिक्स मध्ये काय असतं ते समजून घेऊयात. बघा एक छोटासा पार्ट आहे 10 मिनिटांमध्ये तुमचा हा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. कसे प्रश्न विचारले जातात. एक तर आपण बघितलं काय पहिले आपण पेपर कटिंग फोल्डिंग बघितलं. दुसरं आपण बघितलं आकृत्या पूर्ण करणे. एक छोटासा भाग आहे ज्याचं नाव आहे मॅट्रिक्स. तर त्या मॅट्रिक्सचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघणार आहोत.
एक ऍडिशनल पार्ट होऊन जाईल तुमचा. बघा आपल्याला काय दिलं जाते लक्ष देऊन करा. ठीक आहे, 10 मिनिटांमध्ये हे पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार आहे. आपल्याला मॅट्रिक्स 1 दिलाय, समजा हा मॅट्रिक्स 1 आहे आणि हा आहे मॅट्रिक्स 2. हे बघा, हे जे असतात हे कॉलम नंबर असतात, हे कॉलम्स आहेत आणि हे जे असतात हे रो आहेत. हे असे दिसणारे जे आडवे आहेत ते रो आहेत, बरोबर. अच्छा, आता मग तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही बघाल, आता इथे बघा हा जो 68 आहे ना, हा 68 यातला हा जो पहिला असतो तो रो नंबर असतो आणि हा जो 8 असतो हा कॉलम नंबर असतो. लक्ष देऊन ऐका रे, रो नंबर कॉलम नंबर सोपा पार्ट आहे, परंतु काही जण पहिल्यांदा बघतात, असंही असतात बरेचसे विद्यार्थी. मॅट्रिक्स वगैरे रेडली विचारलं जायचं तर ते काही जणांना माहिती नसतं, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आता हे जे रो नंबर आहेत, हा रो नंबर आणि हे कॉलम नंबर्स घ्यायचे. ठीक आहे, चेक करायचं बघा. 68 म्हटलं तर 68 कसं आपण या ठिकाणी बघतोय बघा रे, हा 6 आणि 8 कुठे दिसतंय, इथे दिसतंय, म्हणजे हा यांचा इंटरसेक्शन होणारा पार्ट जो आहे तिथे लेटर कुठला आहे, टी आहे. म्हणजे 68 जो आहे तो 68 टी चा कोड आहे. अशा पद्धतीने आपण चेक करत असतोय. आता जनरली होतं काय माहितीये का, असे प्रश्न भेटतात ज्याच्यामध्ये आपण एक एक नंबर, म्हणजे हा 22 चेक करायचा तर हा 2 घेतला, हा 2 घेतला, इथे ओ येतंय का, ओ येतंय, म्हणजे असं आपण चेक करत असतोय आणि मग त्याच्या बेसवर आपण कुठलं उत्तर येईल ते आपण शोधत असतोय. ओके, तर हे चेक करण्याची पद्धत आहे. मोस्टली असं होतं शेवटच्या घटकामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी चेंजेस केल्याचं बघायला भेटतात, शेवटला कुठेतरी गडबड केलेली असते आणि त्यामुळे ते उत्तर एखादं एलिमिनेट होत असतं. जसं की तुम्ही पहिला पर्याय बघाल, 02 दिसते इथे, 0 आणि 2 वर एन येत आहे. आता मला सांगा, इथे 02 वर एन येते, इथे 02 वर एन म्हणजे एन एन, मग टोपांचा कोड असेल का, तो नाही असू शकत, कॅन्सल होणार ते, किसं ते मॅच होत नाही. आता 14 बघायला गेलं, हा 1 आहे, हा 4 आहे, इथे एन दिसते. 67 बघायला झालं, हा 6 आणि हा 7, 67 वर ई भेटला, 67 वर ई जमेल का, नाही जमू शकत, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. 98 बघाल तुम्ही तर 9 आणि 8 वर तुम्हाला काय दिसतंय, एच दिसतंय, 98 वर एच भेटतंय बघा, हा 98 वर एच भेटला, म्हणजे हा पर्याय कॅन्सल होईल. मग असे जर होत आहे तर याचाच अर्थ काय होईल, पर्याय बी तुमचं उत्तर आहे. पर्याय बी बघा, तुम्हाला मी मॅच करून दाखवतो. पहिला प्रश्न एक्सप्लेन बघा रे, समजून घ्या. 59, 11, 31, 13, 14 आपण इथेही एलिमिनेट करून पर्याय घालवत असतोय. आपण एक एक चेक केलं तर बघा रे, आता 59, आता इकडे नाहीच आहे, 5 इथे, 9 इथे, 5 9 टी भेटतंय, येस भेटतंय बघा, हा टी भेटला, इथे भेटला. आता 11 म्हटलं तर हा 1 आणि हा 1 ओ दिसतंय बघा, 11 वर ओ भेटतंय, येस भेटतंय. आता 31 वर एफ बघा, हा 3 आणि हा 1, 3 1 एफ भेटतंय, हा बघा, हा एफ भेटला इथे, येस. 13 म्हटलं तर हा 1 घ्यायचा, हा 3 घ्यायचा, ए भेटतंय, येस, हा ए भेटला इथे. आणि 14 1 आणि 4 दिसतंय का एन, येस, हा एन इथे दिसतंय. म्हणजे जे कोड पाहिजे होतं आपल्याला हे भेटतंय, एक्झॅक्टली मॅच होतंय पर्याय बी मध्ये. तर ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा, आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 2. अच्छा बघा, आता चेक करण्याची पद्धत समजली, तुमच्या लक्षात आलेलं आहे काय करायचं, कसं करायचं. फेथ या वर्डचा कोड काढायचा आपल्याला, फेथ. अच्छा, जर आपण शेवटचं बघितलं 57 एच दिसतंय, ठीक आहे. 65 बघा, 65 वर एच दिसतंय, ठीक आहे. 79 वर देखील एच दिसला आणि 89 वर देखील एस दिसतंय, 89 वर एस दिसतंय. म्हणजे हा एस वाला जो आहे, हा शेवटचा एस वाला कॅन्सल होते बघता, हा कॅन्सल होत आहे. चला, आता 24 12 31 यांचा जर विचार केला, 24 वगैरे 24 वर एफ दिसतंय, 31 वर एफ दिसतंय, 31 वर एफ आला, 31 वर एफ जमेल का, नाही जमणार, म्हणजे हा पहिला पर्याय कॅन्सल झाला. ठीक आहे. आता दुसरा तिसरा यापैकी कुठला उत्तर येईल मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला 2 ऑप्शन एलिमिनेट करून दिलेत, 2 पर्याय तुमच्याकडे बाकी राहिलेत, तर तुम्हाला सांगायचं की कुठला उत्तर इथे अचूक असेल. बघा, चेक करा, मी बाजूला होतोय, चेक करा दोन्ही मॅट्रिक्स. 12 भेटलं तर 1 आणि 2 एफ भेटतंय. 22 घ्या आणि 0 घ्या, ए भेटतंय, असं चेक करायचंय. फेथ या शब्दाचा कोड काढायचंय, तर काय उत्तर येईल.
चला पियुष म्हणते सी उत्तर येईल. ओके बघ रे, आता हा ऍप दिसतंय, ए दिसतं 40 वर काय भेटलं रे, एन भेटतंय. 40 वर एन भेटलं, एन भेटून जमेल का, नाही ना, म्हणजे हा सेकंड कॅन्सल झाला, तर उत्तर एकच उरला, पर्याय सी आपलं उत्तर येईल. एलिमिनेट केलं आपण, बी पर्याय एलिमिनेट करून टाकलं, आपलं सी उत्तर उरलं. येस पियुष, संतोष, अगदी बरोबर उत्तर आहे. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन, PENT पेंट. आता बघा रे, लक्ष देऊन ऐका, आता मी दाखवतोय तुम्हाला, सॉल्व्ह करून बघा. 66 म्हटलं तर 66 वर आय दिसतंय, काय भेटलं रे, आय जमणार नाही. 78 बघा, 78 वर काय दिसतंय, पी दिसतंय, 78 पी जमणार नाही. 87 8 आणि 7 टी दिसतंय. 58 5 8 वर टी दिसतंय. आता हे बघा, इथे टी दिसतंय, हे तुम्ही चेक करू शकता. चला हे दोघे चेक करूयात. 57 बघा, 57 वर पी भेटतंय. 02 बघा, 02 वर आर भेटलं, 02 वर आर दिसलं, 02 आर जमेल का, नाही, म्हणजे हे कॅन्सल झालं. राहिलं काय, चौथा पर्याय राहिलं, कुठला, चौथा पर्याय बघा. 78 वर पी दिसते तुम्हाला, 78 वर पी भेटतंय. बघा 42 बघितलं असतं, 42 वर ई भेटतंय, 42 वर ई येस भेटतंय. 11 बघा, 1 एन भेटतंय, येस भेटतंय. आणि 58 तर ऑलरेडी आपण टी पाहिलंच होतं. म्हणजेच पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर इथे येईल, ऑप्शन डी. ठीक आहे, तर हे झालं तुम्हाला कशा पद्धतीने करायचं होतं तो पार्ट आता तुमच्या लक्षात आलेला आहे, बरोबर. चला आता जाऊयात आपण पुढील पार्ट कडे. आता बघा काही दुसऱ्या टाईपचा मॅट्रिक्स जो आहे तो मॅट्रिक्स इथे बघूयात आपण. ठीक आहे, चला आता मोस्ट या शब्दाचा कोड काढा. मोस्ट, MOST, मोस्ट या शब्दाचा जो कोड आहे, मोस्ट या वर्डचा कोड खालील पैकी काय असेल. MOST बघा, टी 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 शेवटला 56 वर टी दिसतंय का, बघा 56 वर टी दिसतंय. 88 वर टी दिसतंय का, 88 वर डी दिसतंय, कॅन्सल. 79 बघा, 79 वर ए दिसतंय, कॅन्सल. 89 बघा, 89 वर आय दिसतंय, काय होईल रे, कॅन्सल होईल. कॅन्सल होतील ना, हे DAI वाले पर्याय कॅन्सल झाले, हे तिघे कॅन्सल झाले, म्हणजे पहिलाच पर्याय उत्तर आहे. तुम्ही चेक कराल तर बघा, 02 वर एम भेटतंय, येस. 1 and 3 वर ओ भेटलं, येस भेटलं. 34 3 and 4 वर एस भेटतंय, येस भेटतंय. 56 5 and 6 वर टी भेटतंय, येस भेटतंय. मोस्ट आलं उत्तर आपलं, पहिला पर्याय. अंडरस्टूड. चला आणखी तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करा आता. नोट या शब्दाचा कोड तुम्ही सांगा मला. आता या दिलेल्या शब्दाचा कोड जो येईल तो खालील पैकी कुठला येईल बघा, मग आपण थांबू. प्रश्न क्रमांक 7. वर्ड दिलेला आपल्याला नोट. नोट या वर्डचा कोड खालील पैकी कोणता असेल. चला फास्ट. चला बघा, आता मी दाखवते बघा, लक्ष देऊन ऐका रे. बघा आता तुम्ही 34 बघितलं, 3 आणि 4 ई दिसतंय, येस दिसतंय, ई दिसतंय इथे. 14 यू दिसतंय, यू जमणार आहे का, नाही, कॅन्सल. 21 वर ई दिसतंय, येस दिसतंय. आणि 43 वर एस दिसतंय, म्हणजे हे कॅन्सल झालं. म्हणजे बी पर्याय डी पर्याय कॅन्सल. आता राहिला आपल्याकडे ए अँड सी पर्याय. आपण जर ए चेक केलं तर बघा, आता 40 वर एन दिसतंय, येस दिसतंय. 75 7 आणि 5 वर ओ दिसतंय.
96 वर टी दिसतंय, येस दिसतंय, म्हणजे नोटचा कोड आला पहिला पर्याय. अब्सोल्युटली करेक्ट उत्तर आहे. तर बघा आता तुमचं कॉन्फिडन्स सांगायचंय, तुम्हाला काय वाटतंय करू शकता असे प्रश्न. बघा पेपर कटिंग फोल्डिंग ही सोपं होतं, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं फिगर कम्प्लिशन ही तुम्हाला या ठिकाणी जमलेलं आहे. आणि आताचा जो भाग बघितला हा कुठला होता, आपला मॅट्रिक्सचा पार्ट होता. तर मॅट्रिक्स ही तुम्हाला डेफिनेटली सॉल्व्ह करता येणार आहे, राईट. तर एक कॉन्फिडन्स जो आहे तो तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न जे आहेत ते जर कधी विचारलेच तर तुम्हाला ते जमले पाहिजेत. काही प्रश्न पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मी ठेवलेले आहेत, तर जी पीडीएफ मी अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला भेटून जातील. तर ते तुम्ही जरूर चेक करा, प्रत्येकाने नक्की चेक करा आणि सराव करायचा आहे. ओके, पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. उद्या सुट्टी असणार आहे. बघा राहुल, आपण जे कट ऑफचे मार्क्स जे आहेत ते आपण ऑलरेडी आपण कट ऑफची एक व्हिडिओ बनवलेली आहे, ठीक आहे. तर प्रत्येक वर्षाची जी कट ऑफ राहिलेली आहे ती किती राहिलेली आहे ते मी नेक्स्ट सेशन ज्यावेळेस आपलं होईल त्यावेळेस मी तुम्हाला लिहून देईल, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की बाबा 2023 साठी, 22 साठी, 21 साठी किती कट ऑफ होते. ओके, कट ऑफ प्रत्येक वर्षी चेंज होत असते, तर त्याच्यावरून तुम्ही एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल की एवढे एवढे मिनिमम मार्क्स जे आहेत ते तर भेटलेच पाहिजेत. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया तिथेच. उद्या आपले या ठिकाणी क्लास नसणार आहे, आपला क्लास परवा असेल. संडेला सुट्टी असते, येस संडेला सुट्टी असते उमेश, प्रत्येक संडेला सुट्टी असते. ओके, चला सेशन संपल्यानंतर बघा रेटिंग जरूर सबमिट करा. पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.